मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण मराठी बालभारती इयत्ता दुसरी या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 3 डिंगोरी या कवितेचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण कवितेचे वाचन करूयात. डिंगोरी. ऐकूया, गाऊया. डिंग डिंग डिंगोरी, भिंग भिंग भिंगोरी, गर गर फिरली, चक्कर येऊन पडली, ट्रिंग ट्रिंग सायकल धाव धाव धावली, घरभर भटकून धपकन धडकली. किल्लीचा ससोबा तुरु तुरु धावला, गवत खाईला बागेत पळाला. निळ्या निळ्या डोळ्यांची चिमुकली बाहुली, पऱ्यांच्या राज्यात भटकायला गेली. बाळाची खेळणी खेळ खेळ खेळली, दमून भागून कपाटात झोपली. या कवितेच्या कवयित्री आहेत मंदा खांडगे. मुलांनो, आपण कवितेचे स्पष्टीकरण पाहूयात. या कवितेमध्ये कवयित्रीने बाळाच्या खेळण्यांचे वर्णन केलेले आहे. तर ही कविता खेळण्यांवर आधारित आहे. या कवितेतून आपल्याला वेगवेगळी खेळणी पाहायला मिळतात. चला तर मग आपण स्पष्टीकरणाला सुरुवात करूया. डिंग डिंग डिंगोरी, भिंग भिंग भिंगोरी, गर गर फिरली, चक्कर येऊन पडली. तर इथे बघा, भिंगरीचं चित्र दिसत आहे. भिंगरी आणि डिंगोरी हे खेळणी आहेत आणि हे गर गर फिरली आणि फिरता फिरता चक्कर येऊन पडली. पुढच्या ओळी पहा. ट्रिंग ट्रिंग सायकल धाव धाव धावली, घरभर भटकून धपकन धडकली. ट्रिंग ट्रिंग असा आवाज करत सायकल घरभर धाव धाव धावली आणि धावता धावता धपकन धडकली. पुढील ओळी पाहूयात. किल्लीचा ससोबा तुरु तुरु धावला, गवत खाईला बागेत पळाला. तर इथे कोणतं खेळणं आहे? ससोबाचं. आणि ससोबाला काय आहे? किल्ली आहे. त्या खेळण्याची किल्ली फिरवली तर ते तुरु तुरु धावतं आणि ते खेळणं आहे ससोबाचं. तर म्हणून इथे कवीने म्हटलेलं आहे की किल्लीचा ससोबा तुरु तुरु धावला, गवत खायला बागेत पळाला. किल्लीचा ससोबा कुठे गेला आहे? तर गवत खायला बागेत पळाला आहे. पुढच्या ओळी पाहूयात. निळ्या निळ्या डोळ्यांची चिमुकली बाहुली. इथे बघा, शेजारी बाहुलीचे चित्र दिलेले आहे. पऱ्यांच्या राज्यात भटकायला गेली. तर आता ही चिमुकली निळ्या निळ्या डोळ्यांची बाहुली कुठे गेली आहे? पऱ्यांच्या राज्यात. कशासाठी? तर भटकायला गेली. असं सुंदर वर्णन या ठिकाणी बाहुलीचं केलेलं आहे. पुढच्या ओळी पाहूयात. बाळाची खेळणी खेळ खेळ खेळली, दमून भागून कपाटात झोपली. तर पहा, इथे शेजारी एक कपाट दिलेलं आहे आणि त्या कपाटामध्ये खेळणी आहेत. तर इथे कवीने खेळण्यांचं वर्णन कसं केलेलं आहे? कवी म्हणत आहे की आता बाळाची खेळणी खूप खेळली, खेळ खेळ खेळली आणि दमून भागून कपाटात झोपली. तर अशा सुंदर पद्धतीने कवीने या कवितेत खेळण्यांचे वर्णन केलेले आहे. मुलांनो, तुम्हाला ही कविता नक्कीच आवडली असेल आणि तुम्हाला कविता समजली सुद्धा असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
थँक्यू.